स्वाती तो एकटीच मुलीला पाहून आली आणि मला सांगितलं पण नाही. मी पण मुलीला खूप बारकाईने पाहिलं असतं. आपल्या विजयसाठी ते बेस्ट आहे का नाही. आधीचा जमाना गेला ज्यावेळेस मुलीला घरकाम येत आहे का नाही फक्त एवढंच पाहत होते. परंतु आता मुलींना संस्कार आहेत का नाही, तिचं शिक्षण झालं आहे का नाही, तिचं वागणं मॉडर्न असलं पाहिजे, पूर्णपणे खात्री करावी लागते. जर आपल्या विजयपेक्षा मुलगी कमी शिकलेली असेल तर आपल्या विजयला कुठे नेताना त्याला लाज वाटू नये. भाग्यश्रीताई आपल्या लहान बहिणीला म्हणाल्या, ताई हे काय बोलत आहेस तू. आजकाल तर सगळ्याच मुली स्मार्ट आहेत आणि सगळ्याच मुलींचं राहणीमान वेगवेगळं असतं. काही मुलींना मॉडर्न राहणीमान आवडतं तर काहींना साधारण राहणीमान आवडत असतं. स्वातीताई आपल्या मोठ्या बहिणीला भाग्यश्रीताईला बोलत होत्या, हे सगळं तुझं बरोबर आहे, परंतु आजकाल मुलांना सुद्धा गावंढळ बायको आवडत नाहीत. सतत किचनमध्ये काम करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या, त्यांना पण आता मॉडर्न बायको हवी आहे. तो छोट्या गावातून सून म्हणून एका मुलीला आणणार आहेस म्हणून मी तुला एवढं सांगत आहे. भाग्यश्री ताई, मुलगी वाणीला अशी कोणतीच गोष्ट नाही की वाणीला येत नाही. वाणी संस्कारी मुलगी आहे आणि तिचं शिक्षण सुद्धा झालं आहे आणि ती आपल्या विजयपेक्षा सुद्धा खूप सुंदर आणि हुशार आहे आणि मला बघता क्षणी खूप आवडली. ती आमच्या घरासाठी एकदम परफेक्ट सुना होणार आहे आणि आपल्या विजयाला सुद्धा ती खूप आवडली आहे. स्वातीताईने भाग्यश्रीताईला सांगितलं, ठीक आहे, 1 महिन्यानंतर लग्न आहे, मी तिकीट केलं आहे, बघू आता समोरासमोर तुझी पसंती मला आवडते का नाही. तसं तर फोटोमध्ये पाहिलं आहे, परंतु फोटोमध्ये तर सगळे छान दिसतात, परंतु मुलगी समोर कशी दिसत आहे काय माहीत, कारण आजकाल मुली तर फिल्टर काढूनच फोटो काढत आहेत. आपलं बोलणं झाल्यानंतर भाग्यश्रीताईने फोन ठेवून दिला. स्वातीताईची मोठी बहीण भाग्यश्रीताई जरा मॉडर्न विचाराची होती. भाग्यश्रीताईच्या नुसार त्या मुलीला आजकाल तिचा स्टेटस कसा आहे, तिचा स्टेटस आपल्या फॅमिलीला मॅच करत आहे का नाही आणि तिने बदलत्या काळानुसार बदललं पाहिजे. जुन्या रूढी परंपरा विसरून तिने आजकालच्या पद्धतीने वागलं पाहिजे. साडी सोडून जीन्स टॉप घातला पाहिजे. घर आणि मूल एवढ्यातच तिने अडकू नये. तिला बाहेरचं जग पण सगळं कळायला पाहिजे. हॉटेलमध्ये कसं जेवायचं, गार्डनमध्ये कसं फिरायचं, माणसांना कसं बोलायचं, सगळं काही त्यांना परफेक्ट लागतं. 1 महिन्यानंतर स्वातीताईच्या घरात सनई चौघडे वाजू लागले. सगळे नातेवाईक आले होते. मुलीकडील आणि मुलाकडील सगळ्यांसाठी एका जागी राहण्याची सोय केली होती आणि तिथेच दोन्हीकडच्या बाजूचे नातेवाईक येत होते. स्वातीताईच्या सासरचे आणि माहेरचे सगळे पाहुणे आले होते, पण त्या आपल्या मोठ्या बहिणीची भाग्यश्रीताईची वाट बघत होत्या. भाग्यश्रीताईला येण्यासाठी थोडा उशीर झाला. तोपर्यंत हळदीचा कार्यक्रम सुरू झाला होता. हळदीसाठी वाणी पिवळ्या साडीमध्ये आणि फुलांच्या दागिन्यांमध्ये खूपच सुंदर दिसत होती. सगळे पाहुणे बारी बारीने नवरी नवरदेवाला हळद लावत होते. शहनाईच्या आवाजाने सगळं वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं आणि याच वातावरणात भाग्यश्रीताईची एंट्री झाली आणि त्यांना पाहून स्वातीताई खूप आनंदित झाल्या. तिथं गेल्यानंतर त्यांची नजर नवरीवर म्हणजेच वाणीवर पडली. भाग्यश्रीताई आपल्या मोठ्या आवाजात नवरीला वाणीला म्हणाल्या की हे काय वाणी, तू साडी घातली आहे. हळदीच्या दिवशी साडी सोडून एखादा डिझायनर लेहंगा घालायचा असतो. आजकाल तर लग्नामध्ये लेहंगा ट्रेंडमध्ये आहे. साडी घातल्यामुळे तू तर जुन्या काळातल्या नवरीसारखी दिसत आहेस. आणि नवरीला टोमणे देत त्या हसायला लागल्या. स्वातीताई आपल्या बहिणीला भाग्यश्रीताईला घेऊन एका कोपऱ्यात गेल्या. ताई, एवढ्या पाहुण्यांसमोर वाणीला बोलायची काहीच गरज नव्हती. वाणी लेहंगा घालू शकली असती, परंतु माझ्या सासऱ्यांना आणि वाणीच्या आजीला साडीशिवाय लग्नात दुसरे कपडे आवडत नाहीत. माझ्या सासऱ्यांनी वाणीला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की कोणता पण कार्यक्रम असला तर तू साडीच घालायची. वाणीने मोठ्यांचा आदर ठेवला आणि मोठ्यांच्या आदरांचा सन्मान करून तिने साडी घातली आहे. आणि आजकाल तर सगळ्या मुली लग्नात फॅशनेबलच असतातच, परंतु एक रीत असते आणि ती रीत वाणी पार पाडत आहे. याच्यातूनच तिचे संस्कार स्पष्ट दिसून येतात की ती किती समजदार मुलगी आहे. भाग्यश्रीताई स्वातीताईचं बोलणं ऐकून गप्प बसल्या. पुढील सगळे कार्यक्रम पार पडले. आता वरमाला
घालण्याची वेळ होती. वाणी नवरीमध्ये खूप सुंदर दिसत होती. वाणी मंडपात फक्त नॉर्मल चालत आली होती आणि भाग्यश्री ताई स्वातीताईला म्हणाले की, काय नवरी आहे, आजकाल नवरी तर नाचत एंट्री करत आहे, पण ही तर काहीच करत नाही, एकदम नॉर्मल येत आहे. स्वातीताईने त्यांच्याकडे रागाने पाहिलं आणि त्या गप्प बसल्या. एकदाचं लग्न झालं आणि वाणी सून म्हणून स्वातीताईंच्या घरी आली. स्वातीताईंच्या घरात वाणीचं खूप जल्लोषात स्वागत झालं. काही पाहुणे गेले होते आणि काही पाहुणे अजून होते. भाग्यश्रीताईच्या पण मुलाचं लग्न झालं होतं, त्यामुळे घरची जबाबदारी सुनेच्या हातात होती. त्यामुळे त्या पण आपल्या बहिणीच्या घरी राहिल्या. लग्न झाल्यानंतर सगळे कार्यक्रम झाले. दुसऱ्या दिवशी वाणी लाल रंगाची साडी घालून, हातात हिरव्या कलरच्या बांगड्या, कपाळाला टिकल्याने हळदी कुंकू, डोक्यात सिंदूर, पायात पैंजण, 16 शृंगार करून वाणी बाहेर आली. वाणी खूपच सुंदर दिसत होती. स्वातीताईने आपल्या सुनेची नजर काढली. हे सगळं भाग्यश्रीताई बघत होत्या, परंतु काही बोलल्या नाहीत. आज वाणीला आपल्या सासरच्या माणसांना काहीतरी गोडधोड करून खायला घालण्याची परंपरा होती. भाग्यश्रीताईने मुद्दाम तिला 3-4 डिशेस बनवायला सांगितल्या. एक गुलाबजामुन, दुसरी बासुंदी, तिसरी शिरा आणि चौथा श्रीखंडपुरी. एवढे पदार्थ पाहून स्वातीताई आश्चर्यचकित झाल्या. त्या आपल्या बहिणीला भाग्यश्री ताईला म्हणाल्या की, हे काय ताई, किती त्रास देत आहे तू माझ्या सुनेला. ते काय का असे ना, पण आज तुझ्या सुनेने मला एवढे पदार्थ बनवून द्यायचे म्हणजे द्यायचेच. वाणी म्हणाली, ठीक आहे, मी बनवेल सगळं, म्हणून किचनमध्ये गेली. सगळं सामान आधीच किचनमध्ये होतं. तिच्या पाठीमागे तिची सासूबाई स्वातीताई आल्या आणि म्हणाल्या की, वाणी, एवढं तुला कसं जमणार ग बाळा, एक काम कर, तू फक्त शिराच बनव. नाही आई, मोठ्या आईने जे सांगितलं आहे ते मी बनवायला तयार आहे. तुम्ही जाऊन आपल्या बहिणीसोबत गप्पा मारा. वाणीने सगळे पदार्थ बनवले. सगळ्यांनी खूप तारीफ केली वाणीच्या जेवणाची, परंतु भाग्यश्रीताईंनी थोडीसुद्धा तारीफ केली नाही. पण त्यांनी सगळे पदार्थ खाऊन टाकले. 2-3 दिवस गेले. वाणी आता सगळ्यांचा स्वभाव ओळखू लागली. भाग्यश्रीताई 5-6 दिवस राहिल्यानंतर त्या आपल्या घरी गेल्या. वाणी आपल्या सासरच्या माणसासोबत खुश राहत होती. ती आपल्या आजच सासू, आजच सासरे, सासू सासरे, नवरा सगळ्यांची काळजी घेत होती. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण एके दिवशी स्वातीताई पायऱ्यांवरून पाय घसरून पडल्या. त्यामुळे त्यांच्या कमरेला हिसका बसला. त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं. 1 महिनाभर पूर्ण आराम करण्यासाठी सांगितला. त्यांना हलायला सुद्धा येत नव्हतं. खूप त्रास होत होता. वाणी आपल्या सासूची काळजी घेत होती. आपल्या बहिणीला पाहण्यासाठी भाग्यश्रीताई आल्या. आपल्या बहिणीची ही हालत त्यांना पाहवत नव्हती. 2 दिवस त्या तिथेच राहिल्या. घराची सगळी जबाबदारी वाणीने घेतली होती. घरातली सगळी माणसे वाणीचं नाव घेऊन तिला बोलवत होते. माझा चष्मा कुठे आहे, माझा चहा कुठे आहे, माझा पेपर कुठे आहे, माझा रुमाल कुठे आहे, असे म्हणून सगळे तिला बोलवत होते. वाणी आपल्या आजच सासऱ्यांची पण खूप काळजी घेत होती. त्यांना वेळेवर औषध पाणी आणि जेवण देत होती. एके दिवशी भाग्यश्रीताई आणि स्वातीताई बसल्या होत्या. वाणी चहा घेऊन त्या दोघींपाशी गेली. भाग्यश्रीताईने वाणीकडं खूप वेगळ्या नजरेने पाहिलं. वाणी रूमच्या बाहेर गेल्यावर भाग्यश्रीताई स्वातीताईला म्हणाल्या, स्वाती, तू काही का म्हण, पण तुझी सून एकदम गवळ्यासारखी राहत आहे. आजकाल कोण पायात पैंजण घालतं का ग? टिकली हातात, एवढ्या बांगड्या कोण घालतं का? लग्न झाल्यावर थोड्या दिवस ते ठीक होतं, परंतु आता लग्नाला 6 महिने झाले आहेत, तरी पण तुझ्या सुनामध्ये कोणताच बदल झाला नाही. अगं, बाहेर जाऊन पहा, आजकाल मुलींचं लग्न झालं आहे का नाही काहीच कळत नाही. काही न घालता सुना स्मार्ट दिसतात. एवढा सगळा शृंगार तर गावंढळ बायाच करतात. मी तुला आधीच वॉर्निंग दिली होती की गावाकडली मुलगी सून म्हणून आणू नकोस, पण तू कुठे माझं ऐकलं. तुझी सून तर एकदम गावंढळ दिसत आहे. भाग्यश्रीताई, तू माझ्यापेक्षा मोठी आहे, याचा असा अर्थ नाही की तू माझ्या सुनेचा असा अपमान करशील. माझ्या सुनेबद्दल याच्या पुढे एक शब्द बोलली तर बघ, शृंगार केल्यामुळे कोण गावंढळ होतं का? वाणीचं विजयसोबत लग्न झालं आहे, त्यामुळे वाणी शृंगार करत आहे आणि आम्ही तिला कोणी जबरदस्ती करत नाही. ती तिच्या मर्जीने शृंगार करत आहे. तिला बांगड्या, पायात पैंजण घालणे, टिकली लावणं, जोडवी घालणे, हे सगळं तिला
आवडत आहे आणि ती करत आहे. आणि असे म्हटले जाते की 16 शृंगार केल्याने पतीचे आयुष्य वाढते. याशिवाय 16 शृंगार केल्याने महिलांचे सौंदर्य वाढते. तर पतीला सुद्धा आपल्या पत्नीला 16 शृंगार केलेल्या रूपात पाहायला आवडते. आणि यामध्ये काय वाईट आहे? आणि एक गोष्ट भाग्यश्री ताई, आपण दोघी सुद्धा ह्या गोष्टी घालतच आहोत की वाणी बरोबर आपण दोघी सुद्धा गावंढळ आहे का? अगं स्वाती, माझ्या म्हणण्याचा हा अर्थ नाही या. आजकाल शिकलेली सवरलेली मुलगी हे सगळं घालत नाही. आता तू माझ्या सुनेला पाहिलं नाही का? ती घालते का हातात बांगड्या, पायात पंजन, कपाळाला टिकली, पायात जोडवी, काहीतरी घालते का? म्हणते की हे सगळं घातल्यामुळे तसेच शरीरावर वन पडतात. टिकली, पैंजण, जोडवी घालत नाही कारण जीन्स टॉपवर ते शोभत नाही. ते बांगड्या घालत नाही कारण का आजकाल कोण बांगड्याच घालत नाही. लग्न झालेल्या सगळ्या मुली मोकळ्या हातानेच फिरत आहेत. तू पुणे मुंबईला येऊन पहा, जग किती बदललं आहे. हा भाग्यश्रीताई, जग तर बदललेलं आहे, परंतु एवढं पण बदललेलं नाही की लग्नाच्या दिवशी नवरी शृंगार करत नाही. सगळ्या मुली लग्नाच्या वेळी 16 शृंगार करतच असतात आणि लग्नानंतर घालायचं का नाही ते आपल्या मर्जीने असतं. आणि शृंगार केलेल्या मुली गावंढळ आणि शृंगार नाही केलेल्या मुली स्मार्ट असतात का? मी तुझ्या सुनाला पाहिलं आहे. तुझी सून सुंदर दिसण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन मेकअप करते, पण कपाळाला छोटीशी टिकली सुद्धा लावणार नाही. जे पायात वेगवेगळ्या पद्धतीची चप्पल घालेल, परंतु एक साधं पैंजण किंवा जोडवी घालणार नाही. जे हातात सगळ्यात महागातलं महाग घड्याळ घालीन, परंतु 50-100 रुपयाची एखादी बांगडी घालणार नाही. तुझी सून मर्जीने करते, तिला ते आवडत नाही. पण माझी सून पण मर्जीने करते. मी कधीच माझ्या सुनेवर हसली नाही आणि मी सुद्धा तुझ्या सुनेवर कधीच हसली नाही की ती शृंगार करत नाही. कधी तुझ्या सुनेला मी टोमणे सुद्धा मारले नाही. भाग्यश्री ताई, मान्य आहे वाणी छोट्या गावातून आली आहे, परंतु आता प्रत्येक गावात इंटरनेट, मोबाईल, फोन सगळं उपलब्ध आहे. त्यामुळे त्याच्या सहाय्याने प्रत्येक गोष्ट न गोष्ट सगळ्यांना माहीत झाली आहे. तिला सगळं इंटरनेटचं जमतं, ऑनलाईन शॉपिंग सगळं काही वाणीला जमतं. मग एवढं सगळं जमत असून ती शृंगार करते, याच्यावरून आपण तिचा गावंढळपणा कसा समजू शकतो का? तू माझ्या सुनेचा संस्कार पाहत नाही का? जेव्हापासून मला दुखापत झाली आहे तेव्हापासून ती सगळ्यांची किती छान पद्धतीने काळजी घेत आहे आणि माझी सुद्धा किती काळजी घेत आहे. आजकाल एवढ्या सुना कोण काम करतात का ग? वाणी तर गावंढळ आहे म्हणूनच आपल्या सासूची सेवा करत आहे. आजकालच्या सुना तर लगेच कामवाली बाई ठेवत आहेत. हे सगळं ऐकल्यानंतर भाग्यश्री ताईच्या डोक्यात प्रकाश पडला. काही वर्षापूर्वी भाग्यश्री ताईंना लिव्हरवर सूज आली होती. त्यामुळे त्यांना उठता बसता येत नव्हतं. त्यांच्या सुनेने काळजी घेण्यासाठी नकार दिला आणि तिने एक कामवाली बाई लावली. कधी सासूच्या खोलीत एकदा जाऊन सुद्धा पाहिले नाही किंवा औषध दिले नाही. सारखं बाहेर हिंडायचं आणि मौजमस्ती करायचं, एवढंच काम भाग्यश्री ताईच्या सुनेला होतं. भाग्यश्री ताईची सून घरात कोणतं सुद्धा काम करत नाही. त्यांची पण इच्छा होती की सुनेने माझी सेवा करावी, घरातील कामं करावी, स्वयंपाक करावा, परंतु मुलाला मॉडर्न बायको पाहिजे होती. त्यामुळे त्यांनी आपल्या सगळ्या इच्छा दाबून ठेवल्या. सुनेचे लग्न झाल्यावर सुरुवातीला त्या पण आपल्या सुनेला ओरडत होत्या की साडी घालत जा, तो गाऊन आणि नाईट ड्रेस का घालत असतेस. तेव्हा त्यांच्या मुलानेच भाग्यश्री ताईला खवळले की आजकाल याचीच फॅशन आहे. खरंच आजकाल शृंगारला महत्त्व देत नाहीत. कुणी छान शृंगार केला तर त्याला गावंढळपणा आणि गबाळेपणा म्हणून नाव दिले जाते. त्यांचं हसू बनवलं जातं. भाग्यश्री ताईंना त्यांची चूक समजली आणि त्या तेव्हापासून कधीच शृंगारवरून मुलीचा आणि एका स्त्रीचा गावंढळपणा ठरवत नाहीत. पुराणानुसार घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी 16 शृंगार केला जातो. ऋग्वेदातही 16 शृंगारचा उल्लेख केला आहे आणि असे म्हटले आहे की 16 शृंगार केवळ सौंदर्यच नाही तर भाग्यही वाढवते. स्त्री ही लक्ष्मी, अन्नपूर्णा, सरस्वती आणि घरातील सर्व देवींचे रूप मानले जाते. अशा परिस्थितीत घरात सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी जबाबदारीही तिच्यावर सोपवण्यात आली आहे. हे पूर्ण करण्यासाठी 16 शृंगार त्यात एका महिलेला मदत करतो. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.